चौकार मिळाला, त्यानंतर एक सिंगल. चला मित्रांनो, विनंती करतोय, स्पीडअप करायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, फील्ड सजवायची आहे, बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. जय बजरंग खुंदे संघ, विनंती असेल बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. एका बाजूला आपण पाहतोय एच जे स्पोर्ट्स वडवली आणि विपक्ष संघ जय बजरंग कुंदे. ही महत्वपूर्ण लढत आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. ही संपूर्ण स्पर्धा ओमसाई क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातनं पार पडतीये. ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवट गोड करायचा आहे. विनंती असेल सर्व संघांना थोडस स्पीडअप करायचं आहे. जेवढी घाई आजच्या दिवसामध्ये करता येईल तितकंच आपल्याला पुढे जाऊन वेळ भेटेल. ती ग्रँड फिनाले देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायची आहे. चला विनंती असेल वडवली संघ कर्णधार कॅप्टन, विनंती असेल विकीजी वारगडे, फील्ड सजवायची आहे, थोडस सहकार्य करायचंय. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहतोय सलामीवीर म्हणून दाखल झालेत एक जोडी ओमकार आणि वैभव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओमकार असेल स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय वैभवला गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आणला गेलाय तन्मय. नक्कीच युवा सितारा आहे, अनुभव कमी असेल परंतु कलात्मकता जास्त आहे. आजवर खूप सारं क्रिकेट खेळला नाहीये परंतु असलेलं टॅलेंट भरपूर मोठ्या प्रमाणात आणि तो टॅलेंट दाखवावा लागेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तन्मय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट न यावेळी सज्ज आहेत. समोर आहेत ओमकार. गेम इज ऑन. पहिलाच बॉल पडलाय लेग स्टंपला, तिकडे थोडासा मिस झाला होता. फटका समोरच्या दिशेने सजवला. क्षेत्ररक्षक आले शॉट मधनं, फील्ड केली, चेंडू फेकी देखील सुरेख, एक सिंगल. आणि जय बजरंग कुंदे संघाचा श्री गणेशा नक्कीच झालाय. धावफलकावरती आपण पाहताय एक धाव ऍड केली गेली आहे. नक्कीच आपण संपूर्ण प्लेइंग 11 मध्ये पाहू शकता. भरपूर मोठी नाव अगदी डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आणि फील्ड देखील सुरेख या संघाची. पंचांकडे अपील केली जाते. पंच एकमेकांमध्ये डिस्कस नक्कीच करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तत्पूर्वी आपण पाहूया धावफलकावरती एक धाव जोडली गेली आहे. नक्की जय बजरंग कुंदे संघाकडनं आपण खेळत असताना पाहतोय आयकॉन खेळाडू म्हणून जय पाटील, नय्यन पाटील देखील या संघामध्ये दाखल आहेत, मनोज देखील आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सुंदर जोडी सलामीवीर म्हणून दाखल केलेत वैभव आणि ओमकार.
पंच इशारा करतात वाईट बॉल असेल, वाईट बॉल नक्कीच असेल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. नक्कीच तिसरे पंच देखील अतिशय चाणक्य रीतीने सुरेख निर्णय दिलाय आमच्यापर्यंत. नक्कीच महत्वाची मॅच आहे. संपूर्ण लीग फॉर्मॅट मध्ये ही खेळवली जाते ही स्पर्धा आणि एक एक मॅच, एक एक विकेट, एक एक बॉल संपूर्ण संघांसाठी महत्वपूर्ण असतो. चला गेम इज ऑन. मॅचला करायची सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय समीरला समोरच्या दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलेत खाली, सुरेखरित्या टिपलाय झेल आणि बॅटर वैभवचा मात्र संपलाय खेळ. बॅक टू पवेलियन. किंग मेकर सुजित तात्याला पंचांना देखील विनंती असेल, जर काही गेम इज ऑन. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तन्मय झाले तयार. यावेळी मात्र लेग स्टंपला मिस करणारा चेंडू होता, यष्टन मध्ये ठेवला गेला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे फटका सुरेख सजवला. आपण पाहायला येतोय 4 धावांसाठी 4 चौकार. चला विनंती असेल, शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि फक्त 8च्या 8 सर्व संघांसाठी असेल सूचना. फक्त विमर साठी एक रिव्ह्यू असेल आणि तो देखील आपण अनसक्सेसफुल ठरला तर नंतर रिव्ह्यू नसेल कोणत्याच निर्णयासाठी. इनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मात्र दोन्ही संघांना स्वीकारावा लागेल. शेवटचा निर्णय असेल दोन्ही पंचांचा. आतमध्ये जे पंच आपण पाहतोय जो निर्णय दिला तो स्वीकारावा लागेल दोन्ही संघांना. फटका यावेळी देखील सुरेख, चेंडू निघून जाईल का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाले, सुरेखरित्या झेल टिपला गेला आणि धक्का क्रमांक 2 लागतोय जय बजरंग कुंदे संघाला.
असेल संपूर्ण असोसिएशन मध्ये दाखल असलेले तब्बल 22 गाव, संपूर्ण सदस्य, आयोजक, नियोजक सर्व सूचना असेल. चला शेवटचा दिवस आहे. ढोळेगावचे गोल्डन मॅन खऱ्या अर्थानं रुपेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. असं म्हटलं जातं ना, काही माणसांचं येणं हे फक्त येणं नसतं, तर ते तुमच्या आमच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर असं लेणं असतं. आणि असंच गोड व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी, द गोल्डन मॅन, द मॅन फ्रॉम डोले, रुपेशजी जाधव साहेब यांचं शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. रुपेशजी जाधव साहेबांचं देखील द गोल्डन मॅन, ढोळेगावचं एक गोड व्यक्तिमत्व, डॅशिंग साहेब देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मी संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं, संपूर्ण असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करेल. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. व्यासपीठावरती ढोळेगावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व, द गोल्डन मॅन म्हणून संपूर्ण परिसरात प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व रुपेशजी जाधव साहेब देखील आपण व्यासपीठावरती आलात. या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं वेळ दिलं. नक्कीच संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगते. जय बजरंग कुंदे संघ आणि विपक्ष एचजे स्पोर्ट्स वडवली संघ या दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय आणि धावफलकावरती आपण पाहताय दोन गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 14 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. चला विनंती असेल दोन्ही संघांना या सामन्यासाठी जास्त कालावधी घेतला जातोय. चला विनंती असेल वडवली संघाचे कर्णधार देखील आणि कुंदे संघाचे कर्णधार देखील, कुंदे संघ आपण देखील बॅटर तयार ठेवायचे आहेत. मागील विकेट नंतर आपण खूप कालावधी घेतला. चला विनंती असेल विकेजी वारगडे आपण कर्णधार आहात संघाचे, वारंवार सूचना करतोय. विनंती असेल फील्ड सजवायची आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला गेला आहे सूरज माली, कालच्या दिवसाचा खऱ्या अर्थानं स्टार ठरलेला खेळाडू सूरज माली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. संपूर्ण दिवसभरामध्ये कालच्या हा खेळाडू अनेक क्रिकेट रसिकांची मन जिंकून गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आला आहे. फटका यावेळी मात्र मिस टायमिंग झालाय. फटका यावेळी देखील फसलाय. एक सिंगल जरूर मिळाली आहे. फलकावरती आपण पाहताय 15 या आकड्यावरती आणि 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. व्यासपीठावरती देखील ढोलेगावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व, द गोल्डन मॅन, द मॅन फ्रॉम ढोले, रुपेशजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन झालंय. व्यासपीठावरती विराजमान आहेत द गोल्डन मॅन, द मॅन फ्रॉम ढोले, रुपेशजी जाधव साहेब. नक्कीच वेलकम साहेब. यावेळी मात्र फटका सजला. झेल टिपण्याची असेल संधी, शेवटच्या मोमेंटला होतीये चुकी. हाताला चेंडू लागून निघून जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं येतोय 6 धावांसाठी षटकार. भाई यांचं देखील शुभागमन झालंय. विनंती असेल साहेबांना आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय.
संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मॅचला करायची सुरुवात, जास्त विलंब घेतला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी करेल मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. काय घडलंय आणि काय बिघडलंय मैदानामध्ये. एक डॉट बॉल नक्कीच आलाय, गुडलेथवरचा चेंडू हाताला गेला, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केला गेला आणि त्यानंतर पाहिलं आपण स्तब्ध राहून छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आलं नाहीये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तयार. सूरज माली, एक मोठं नाव या संपूर्ण विभागामधील. यावेळी मात्र कुठेतरी लाईन लेंथ बिघडली आहे. कमबॅक करावं लागेल. पंच वलतायत. इट इज वाईड बॉल, इशारा कळवतायत आमच्यापर्यंत. यस, धावफलकावरती एक धाव देखील ऍड केली जाईल. तो वाईस ऑफ खेळले संदीप पाटील सर, आपलं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. या आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. नव्या मॅचच्या दिशेनं सूरज माली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. यावेळी मात्र फुल टॉच चेंडू, गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला देऊन दस्तक येतोय 4 धावांसाठी. 4 चौकार. चला विनंती असेल कॅप्टन, मॅच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला स्पीडअप करायचं. धावफलकावरती आपण पाहता या चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 विकेटचं पतन झालंय आणि 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिला तर भरपूर धावा जमवल्या होत्या. पुन्हा एकदा फटका सजवलाय, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत खाली. यावेळी मात्र चुकी होती आहे. चुकीला नाहीये माफी. हे सूत्र मात्र मैदानात घडतंय. पकडो कॅच और जीतो मॅच हे सूत्र का वापरलं जातं तर हे नक्कीच पाहायला भेटेल. एखादी कॅच आणि ती संपूर्ण मॅच असते. खऱ्या अर्थानं कॅच म्हणजे मॅच वरती पकड मिळवण्याचं एक ब्रह्मास्त्र आणि ते ब्रह्मास्त्र सुटलंय. संधी झाली होती निर्माण. पुन्हा एकदा बॉलर तयार. फटका सजलाय, पुल अँड पुल सक्सेसफुल. स्टँड अँड डिलिव्हरी आउट ऑफ द पार्क. येतोय 6 षटकार. धावफलकावरती आपण पाहता या 6 धावा देखील ऍड केल्या जातील आणि तब्बल 34 या आकड्यावरती आणि 2 विकेट आतापर्यंत पतन झाल्यात. 2 षटकांची मॅच संपली आतापर्यंत. शेवटचं षटक अजूनही असेल प्रगती पथावरती. चला विनंती करतोय, वारंवार सूचना करतोय, सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामध्ये शेवट गोड करायचा आहे आपल्याला. धावफलकावरती आपण पाहताय तब्बल 34 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात आणि एक वादळी खेळी साकारली आहे खऱ्या अर्थानं रोहितनं. तब्बल 7 चेंडू आणि 26 धावा वैयक्तिकरित्या आतापर्यंत खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय 2 बॉल आणि 2 धावा ओमकारनं जमवल्यात. पाच्छापूर गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व, LIC सल्लागार अतिश भोईर साहेब, आपलं देखील शुभागमन झालंय. विनंती असेल अतिशजी भोईर साहेब, आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं देखील संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आपण स्पर्धेच्या महाअंतिम टप्प्याकडे बोलतोय मित्रांनो आणि व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला भेटते. द गोल्डन मॅन ढोले गावचं रुपेशजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन झालंय. व्यासपीठावरती विराजमान आहेत. तसेच पच्छापूर गावचे देखील व्यक्तिमत्व व्यासपीठावरती विराजमान झालेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय आणि मॅचच्या दिशेनं वळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय रोहनला. फटका सजलाय, सुरेख पुल अँड पुल पाठवून दिलाय बॅकवर्ड स्पेअर लेग झोनच्या दिशेला. येतोय 6 षटकार. नक्कीच षटकार आलाय. 3ऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. खऱ्या अर्थानं शेवटचं षटक हे हाणामानीचं मारलं जातं
ते दाखवून दिलंय मैदानामध्ये. धावफलकावरती आपण पाहताय 40 या आकड्यावरती आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय. नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण करावा लागेल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रोहनला. ओव्हर द विकेटने आले, फटका पुन्हा एकदा सरळच्या दिशेनं खेळून काढलाय. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक दाखल आहेत. झेल टिपण्याची संधी होती, झेल देखील सुटला आणि मात्र परिणामी धावा मिळतील त्या 4 धावा नक्कीच मिळतील. सुवर्ण संधी होती झेल टिपण्याची आणि मात्र 4 धावा भेटतायत. ओमकारच्या खात्यामध्ये देखील धावा ऍड केल्या जातील आणि संपूर्ण संघाच्या स्कोर बोर्ड वरती या 4 धावा ऍड केल्या जातील. आपण पाहताय धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 44 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला 14 धावा आणि 2 विकेटचं पतन. त्यानंतर मात्र षटक क्रमांक दुसरं सूरजनं हाताळलं, 20 धावा खर्च केल्या आणि षटक क्रमांक तिसऱ्याला मात्र सुरुवात झाली आहे. टॉप गिअर वरती संघ आता चालताना आपण पाहतोय. जे बजरंग कुंदे संघ पहिल्या षटकापासून पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याचा निर्णय जे बजरंग कुंदे संघाने घेतलाय. यावेळी पुन्हा एकदा फटका पोचलाय की काय. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. लॉंग लेग वर क्षेत्ररक्षक येत आहेत, फील्ड करतायत. चेंडू फिकी होईपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. दोन धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. धावफलकावरती आपण पाहता या 2 धावा देखील ऍड केल्या गेल्यात आणि स्कोर ऑन दी बोर्ड 2 विकेट लॉस 46 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक. बॉलर तयार, फटका यावेळी देखील कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन येईपर्यंत नक्कीच एक सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल डबलला देखील महत्व देणं गरजेचं आहे. चौकार षटकार आल्यात. पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा नक्कीच जमावल्या गेल्यात. ओव्हर द विकेटने यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज आहेत तयार. फटका सजलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक दाखल आहेत. झेल टिपण्याची संधी आणि यावेळी देखील झेल सुटलाय. काय करावं आणि काय राहावं, चुकीची चेंडू फेकी देखील झाली आहे. परिणामी संधी घेता आली नाहीये. फायदा चला बॉलर पुन्हा एकदा तयार झालेत. ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय 6 षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या नंतर धावफलक आपण पाहतोय. करतोय रोहित स्पोर्ट पाचगाव संघ आणि बाबा टायगर्स केले संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय आणि फिकीचा कौल केला जाईल. चला विनंती करतोय रोहित स्पोर्ट पाचगाव संघ आणि बाबा टायगर केले संघ या 2 संघांमध्ये पुढची मॅच रंगेल. तत्पूर्वी मी विनंती करतोय आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ भिवंडी मोनीश पाटील सरांना देखील आपण यायचंय. आपल्या आवाजानं पुन्हा एकदा संपूर्ण क्रिकेट रसिकांची मनं जिंकायची आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
ढोल आहे द गोल्डन मॅन रुपेशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आमच्या समवेत जोडले गेलेत. रोई स्पोर्ट्सचे कर्णधार तसेच बाबा टायगर संघाचे कर्णधार. नक्कीच काटा आलाय जरूर. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आमच्या संपूर्ण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. निर्णय काय असेल? फील्ड करण्याचा नक्कीच निर्णय घेतलाय रमदी संघ. 3 षटकांची मॅच असेल आणि 3 षटकांमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय ओमसाई क्रिकेट असोसिएशन माध्यमातून ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 महासंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि चालू असलेली मॅच आपण जर बघितलं गेलं तर एका बाजूने टीम वडवली संघ अर्थात जर बघितलं तर SJ वडवली स्पोर्ट्स वडवली संघ पाहायला मिळतोय. आणि त्याच दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला जय बजरंग कुंदे संघ मैदानामध्ये इन ऍक्शन लढताना पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या 54, 55 आणि 56 धावांचं आव्हान दिलं गेलंय. आणि ते पार पाडताना 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये, एका बाजूने हर्षद, दुसऱ्या बाजूने विकी. आणि पहिला बॉल डॉट आणि तदनंतर पहिला बॉल वाईड आला, तदनंतर डॉट आला आणि तदनंतर फलंदाज माघारी परतला गेला हर्षद. आता विकीच्या समवेत नवीन बॅटर इनाट नंबर 3 वरती आपण निशातला पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर 55 धावा बनवल्या गेल्यात. म्हणजे एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट मिळाला. पण आता इथून जर बघितलं तर गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. मागचीच मॅच जर बघितलं गेलं टीम कुंदे संघाची तर थोडीशी बिकट परिस्थितीमध्ये स्ट्रगल केला त्यांनी. प्रभावाच्या छायामध्ये जायला लागलं होतं मागच्या मॅच मध्ये. पण इथे बघा त्या चुकांना सुधरवताना एक चांगला खेळ, बॅटिंग चांगली झाली आहे. तुम्हाला म्हणतात ना की प्रत्येक चुकी सुधारायची आणि कशा प्रकारे खेळायचं आहे. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि त्याचा फायदा उचलताना टीम कुंदे संघ या मॅच मध्ये एका चांगल्या पोझिशन मध्ये. बोला तयार. लवा फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे अटेम्प्ट नाही करू शकले आणि तदनंतर चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हा देखील चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धावा फळकावरती 9 आकड्यावरती आपण पाहतोय. थोडा चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5वा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला वन्स अगेन. हा देखील चांगला स्ट्रोक आहे आणि बॅक टू बॅक हा तिसरा लगातारचा एका रो मध्ये येणारा चौकार निशांच्या बॅट मधनं. लगातारचे 3 चौकार. झुकेगा नहीं कभी किसी के सामने, आसा है भाई तजुले, आसा है भाई
खेळ समाप्त झालाय. टोटल 5 धावसंख्या फळकावरती आपण 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहतोय. टोटल जाऊन पोहोचला गेला 13. 13 या आकड्यावरती शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडीशी काही करण्याचा प्रयत्न करा. चला शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज तयार होतोय. जय 56चा रन चेज आपल्याला पाहायला मिळतोय. लवा फुल टॉस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. या क्षेत्ररक्षक थोडस फंबल करतील आणि तदनंतर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग इथून सक्सेसफुली कंप्लीट केली गेली आणि आज 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढल्यात आणि धावा फळकावरती पंचांचा इशारा आला. षटक झाले समाप्त. षटक समाप्तीच्या नंतर धावा फळकावरती 1 विकेट गमावताना टोटल आपण फळकावरती पाहतोय 15 आकड्यावरती धावा फळकावरती जोडला गेला. 56 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक आता दुसऱ्या प्रगतीपथावरती असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 आता 12 मध्ये जर बघितलं गेलं तर इथून 41 धावा बनवायच्या. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 20.50 ची सरासरी. प्रति षटकाच्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर 20.50 अर्थात 21 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पण आता षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती या षटकामध्ये 21 धावा येणं गरजेचं आहे. कारण की इथे 20च्या आतमध्ये धावा दिसल्या तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये मग 25, 26 इक्वेशन असेल. पण इथे 20+ जितक्या धावा येतील ना, मिनिमम मी म्हणेन की 20 धावा, त्यापेक्षा जितक्या जास्त येतील तितका बेनिफिट होईल. धावा फळकावरती जोडल्यात 15. 12 मध्ये 41 बनवायच्या. चला काही करण्याचा प्रयत्न करा. लीग टेबल मध्ये आपण अनेकदा पाहतोय की ज्यावेळेस शेवटचा अंतिम दिवस असतो ना, त्यावेळेस जे संघ तळ्यात मळ्यात असतात ना, त्यांचं मग कॅल्क्युलेशन चालू होतं की हा संघ हारला तर आपल्याला बेनिफिट आहे, हा संघ जिंकला तर आम्हाला बेनिफिट आहे. आणि कदाचित बाबा इलेव्हन खेळे संघाचा तोच प्लॅनिंग आहे. त्यामुळे विचारतात सातत्याने की धावा किती झाल्यात आणि किती हव्यात. बनवायच्यात 12 मध्ये 41. आता डिसाइड असंच होणार आहे की जो संघ अगदी तळ्यात मळ्यात आहे त्यांना दुसऱ्या संघांवरतीच डिपेंड राहावं लागेल सध्या तरी. बोलो तयार. यावेळेस पहा ऑफ केलाय. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड बॉल विकीच्या बॅटमधनं सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शहर में डोले गाँव का हीरा. बॉल वरती जतीनच्या विपक्षामध्ये, जतीन थाळकेच्या विपक्षामध्ये हा पहा विकीचा पहिला धमाका आणि धावसंख्या फळकावरती षटकाराने वाढला जाऊन पोहोचला गेला 21-21. जतीन थाळकेला पाहतोय आपण. या प्रीमियर लीग मध्ये जर बघितलं गेलं तर तितका चांगला परफॉर्मन्स नाही करू शकले अजूनपर्यंत. आपटून टाकण्याचा प्रयत्न. हा चांगला चेंडू. इथे चांगला चेंडू. मी म्हणेन की प्रत्युत्तर किंवा प्रति हल्ला खूप चांगल्या पद्धतीने जतीनचा पाहायला मिळाला. आपटून टाकला गेला चेंडू आणि तदनंतर बोटा फिरवली होती, त्यामुळे थोडासा हलकासा कट होताना देखील पाहिला आणि आउटर एज लागली असती बॅटची, पण भाग्यशाली राहिलेत फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल षटकाराच्या नंतरचा डॉट बॉल. प्रतिउत्तर, प्रतिघात, प्रति हल्ला केला गेलाय जतीन ताळकेच्या माध्यमातून. चेंडू क्रमांक 3. जतीन तयार. अजून एक चांगला बॉल आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता तिथे पोहोचेल. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती जोडली गेली 22 आकडावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरा. नऊ चेंडू मध्ये बनवायच्यात अजून देखील 34 धावा.
9 चेंडू 34 सिक्वेशन मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती यावेळेस निशांत आहे. जतीन तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि तदनंतर बॉल चाललाय शॉट डीप फाईटच्या क्षेत्रामध्ये. चौकाराकरिता अजून एक चौकार. विषय गंभीर होतो चित्त भाईची धावा फळकावरती वाढला जाऊन पोहोचला गेला. टोटल 26 या षटकामध्ये. बघा षटकाराने सुरुवात झालेली, मग एक डॉट, एक सिंगल, एक चौकार. पण टोटल धावांचा विचार केला तर 11 धावा आतापर्यंत आल्यात मागच्या 4 चेंडूवरती. 8 मध्ये बनवायच्यात अजून देखील 30 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. जतीन थाळके तयार, उडवलाय उडवलाय बॉल अगदी उंचीवरती. आता लांबी चेक करावी लागेल, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावेल आणि जतीनला मिळाली सफलता. विकेट डाऊन. आता इथे जर बघितलं तर विकेट क्रमांक 2 निशान देखील माघारी परतला गेलेत आणि नवीन बॅटर आपण नयनला पाहतोय. जतीन तयार होत आहे गोलंदाजीवरती. आपला शेवटचा अंतिम चेंडू असावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 26 बनवायच्यात अजून देखील 7 मध्ये 30. शेवटचा अंतिमचा चेंडू महत्वाचा. इथे मोठा फटका एक्सपेक्ट केला जाईल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे आणि तदनंतर पंचांचा इशारा येतोय वाईडच्या स्वरूपामध्ये, डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. आणि तदनंतर जर बघितला गेला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहिजे. टोटल 26 विजयासाठी 6 मध्ये बनवायच्या 30. आपण जाऊया शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शंभूराजे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय रुपेशजी जाधव साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचं इथून शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत. आणि आपले असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ उत्तेकर यांना मी विनंती करेन की आपल्या हस्ते हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा. आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय गोड व्यक्तिमत्व रुपेशजी जाधव साहेब यांचा आपण करत आहोत शुभ सन्मान, शाही सन्मान. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. ओमकार आलेत गोलंदाजीवरती. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. 5 मध्ये 24. अजून देखील मॅच बनवू शकते. अजून एक तडाखा येतोय. हा देखील जबरदस्त बॅक टू बॅक 2 मोठे फटके.
चला 4 मध्ये आता 18 धावा बनवायच्या आहेत. मी म्हणेन की मॅच बाकी अजून, कारण की कालच्या दिवसात 4 चेंडू मध्ये 19 धावा देखील आपण होताना पाहिल्या होत्या. सो आता इथं 4-18 आहेत. काही घडू शकतं. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटची जादू आहे आणि त्या जादू मध्ये रंग भरताना विकी आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले ओमकारच्या विपक्षामध्ये आणि दोन्ही मोठ्या फटक्यांचा विचार केला तर अगदी कम्फर्टेबल होत आहे फटक्याच्या पाठीमागे. प्रॉमिसिंग फटके. अजून 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 एक बहारदार डोलदार, पण तदनंतर अशोक काटेस्कर मॅन फ्रॉम कांद्री. काय एफर्ट्स होते, आपण एकदा रिप्ले मध्ये चेक करूयात नक्कीच. पंचांचा देखील इशाराला चेक केलं जाईल, पण अशोक काटेस्करचे जे एफर्ट्स होते ना, जबरदस्त एफर्ट्स होते. पूर्णपणे स्वतःला झोकलाय तिथे. हा रिप्ले पहा. ऑप्समच्या बाहेरचा फटका खूप सुंदर होता. फटक्यामध्ये कुठलीच कमतरता नव्हती, पण तदनंतर ओहो हो एफर्ट्स फार सुंदर अशोक काटेस्करचे. हा पहा रिप्ले. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अशोक काटेस्कर तिथे पोहोचले, चेंडूला अडवला, आतमध्ये ढकललं गेलं. हे बघा एफर्ट्स, हे पहा एफर्ट्स. पूर्णपणे स्वतःला. शाळेत असताना आपल्याला ती उंच उडी मारायला शिकवत होते ना, तेच काहीसे उदाहरण तिथे पाहायला मिळालं. तीच उंच उडी आणि चेंडूला अडवलं. चलो वैशाली अपने टीम के लिए 4 रन. एकदा जोरदार टाळ्या अशोक काटेस्कर साठी. सुपर एफर्ट्स. पंच इशारा कळवा, धावा किती आहे त्या चेंडूच्या पाठीमागे. पंच अंपायर डिसिजन कळवा. कोण? ओके. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज विकीला माघारी परतावं लागेल. एकच धाव असेल. तीन चेंडू 17 धावा. विकी माघारी परतले गेले, जे जबरदस्त बॅटिंग करत होते. एक क्षण तो मोठा फटका आला होता विकीच्या बॅटमधनं, पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तदनंतर मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. आता नवीन बॅटर नीरज माळीला मैदानामध्ये पाहतोय. विकी ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते, नीरजला तशीच बॅटिंग करायची आहे. 3 बॉल 17चे इक्वेशन मैदानामध्ये आहे.
चला 3 चेंडू धावा बनवायच्या 17 यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. टोटल 40 2 मध्ये 16 बनवायच्यात. आता मॅच दूर आहे. आता मॅच फार दूर राहिली. जिथे विकेट पाहायला मिळालं ना विकीचे बॅटिंग चांगली करत होता पण तदनंतर रनआउटचा विकेट पाहायला मिळाला आणि तदनंतर मॅचचं समीकरण देखील बदललं गेलंय. इथे जर बघितलं गेलं तर चौकार पाहायला मिळेल पण चौकाराने आता तितकीशी मदत नाही होणार संघाला विजय प्रस्थापित करण्यासाठी. 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 12 धावा जे आता अशक्य वाटणारं समीकरण औपचारिकता बाकी राहिले असंच म्हणावं लागेल. चला शेवटचा अंतिम चेंडू सोडू दिलाय. पंचांचा इशारा आहे तो वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 11 धावा अजून देखील बनवायच्यात. अजून एक वाईड 2 वाईड आलेत. अजून 4 टाकले तर 1-6ची मॅच पाहायला मिळेल ना. आता 2 वाईड आले तसंच म्हणावं लागेल कारण की अजून नो आला तर मग आणखी वेगळी रंगत असेल. यावेळेस चेंडू चांगला फेअर आहे आणि त्यानंतर पंचांचा इशारा. मॅच होते फिनिश. चला कॉंग्रॅच्युलेशन टीम जय बजरंग कुंदे. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी.